कथालेखन 5 गुणांसाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न आणि लिहिण्यासाठी अत्यंत सोपा. आज देणार आहे अत्यंत महत्त्वाच्या अशा कथालेखनाचे उदाहरणं, जे की परीक्षेला अगदी येऊच शकतात. 99% हेच प्रश्न येतील, त्यामुळे हे वाचून जा, जरूर वाचून जा आणि पाहूया कसं करायचं हे कथालेखन. तर बघा, कथालेखन 2 प्रकारे विचारलं जातं. एक तर मुद्द्यांवर आधारित कथा लिहा, अशा प्रकारचे मुद्दे दिलेले असतात, किंवा दुसरा प्रकार येतो ह्याच्यामध्ये, त्यामध्ये शीर्षक दिलेलं असतं. जसं इथं दिलेलं आहे की स्वातंत्र्याचे मोल, एवढंच शीर्षक दिलेलं आहे. तर मग त्याच्यावरून तुम्ही तुमची कथा लिहा. फक्त शीर्षक दिलं तर अशा प्रकारचे पॉईंट देत नाहीत. सो आपण दोन्ही प्रकारचे उदाहरणं इथं पाहणार आहोत. तर बघा, सर्वात पहिला प्रथम आपण पाहतोय मुद्द्यावरून गोष्ट कशी तयार करायची. तर बघा, 5 मार्कांचा प्रश्न आहे. कमीत कमी 3 पॅरेग्राफ, जास्तीत जास्त 5 पेक्षा जास्त पॅरेग्राफ तयार अजिबात करू नका. पॅरेग्राफ तयार करताना एक लाईन सोडून द्या. ही नवीन पद्धत आहे. सो इथे तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले दिसतील. हे पॉईंट 1-2 वेळेस वाचा, मनामध्ये गोष्ट तयार करा. गोष्ट लिहित असताना काळजी घ्यायची आहे की गोष्ट तुमची भूतकाळात लिहिलेली असायला हवी. सो लक्षात ठेवा, भूतकाळ वापरा. प्रेझेंटही वापरू शकता, पण कुठे, तर जर तुम्ही अशा प्रकारचे डायलॉग वापरत असाल, संभाषण केलेलं वाक्य असेल, तर ते तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये तुम्ही ते वापरू शकता. सो वर्तमान काळ फक्त आणि फक्त संभाषणासाठीच वापरता येतो, हे लक्षात घ्या. कथेच्या शेवटी आपल्याला या पद्धतीनं तात्पर्य लिहायचं असतं. आता हे मुद्दे जेव्हा दिलेले असतात तेव्हा असं शीर्षक दिलेलं नसतं, तर शीर्षकाला सुद्धा इथे मार्क असतात. त्यामुळे त्या गोष्टीचं शीर्षक आपणच तयार करून ते या पद्धतीनं आपल्याला मध्यभागी लिहायचं असतं. त्याला तुम्ही चौकट करू शकता, किंवा तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहू शकता, किंवा 2 अंडरलाईन करू शकता. सो अशा पद्धतीनं कथालेखन लिहायचं आहे. अत्यंत महत्त्वाच्या कथा मी तुम्हाला इथं दाखवते आहे, आणि दुसऱ्या प्रकारची शीर्षकावरची कथा कशी आहे, ती कशी लिहायची तेही सांगते. हे दुसरं उदाहरण आहे मुद्द्यांवरून गोष्ट तयार करणे. या पद्धतीनं तुम्हाला कथा जी आहे ती तयार करावी लागते. या कथा एक वेळेस वाचून जरूर जा. हत्ती आणि चिमणीची ही गोष्ट या पद्धतीनं लिहिलेली आहे. एक वेळेस जरी तुम्ही ह्या वाचलेल्या असतील तर तुम्हाला परीक्षेत लिहायला अतिशय सोप्या जातात. फक्त मी सुरुवातीला सांगितलेले मुद्दे मात्र विसरू नका. परीक्षेची परीक्षा, बघा, अशा प्रकारचं जर टायटल आलं नुसतं शीर्षकावरून लिहायला तर अवघड जाईल. पण ही गोष्ट जर तुम्ही मुद्द्यावरून इथे दिलेली आहे, ती जर तुम्ही वाचून गेलात तर तुम्हाला उत्तर सहज लिहिता येईल. दुसऱ्या प्रकारची कथा कशी येते ती पाहूया. पहा, जसं इथं दाखवलेलं आहे की कष्टाची गोड फळे. इथे कुठेही पॉईंट दिलेले नाहीत, इथं फक्त एक शीर्षक दिलेलं आहे, एक टायटल दिलेलं आहे, कष्टाची गोड फळे. मग त्यावरून तुम्हालाच तयार करायचं आहे की कष्ट करणारी कोणीतरी एखादी व्यक्ती सांगायची आहे. तिने खूप कष्ट केल्याच्या नंतर कशी फळं तिला मिळतात, त्याचा परिणाम त्यांना काय मिळतो, तर हे सर्व आपल्याला स्वतः तयार करायचं आहे. सो अशा पद्धतीनं गोष्ट तयार करताना थोडंसं हार्ड वाटतं, कारण इथे मुद्दे नसतात. त्यामुळे संपूर्ण गोष्ट मनातल्या मनात आपल्याला आधी तयार करायची आहे, आणि नियम तेच वापरायचे आहेत. भूतकाळात गोष्ट करा, 3 ते 5 पॅरेग्राफ पाडा, एक 1 लाईन तुम्ही मध्ये सोडून द्या. सगळ्यात शेवटी त्याचं तात्पर्य लिहा, आणि शीर्षक त्यांनी दिलेलंच असतं तर ते लिहायला मात्र विसरू नका. सो अशा पद्धतीनं जास्तीत जास्त 5 पॅरेग्राफपर्यंत तुम्हाला गोष्ट लिहायची आहे. गोष्ट लिहिता येते म्हणून कितीही लिहित जातात विद्यार्थी. सो असं करायचं नाही, मर्यादा जरूर पाळा, म्हणजे पेपर वेळेमध्ये होतो. सो जरूर ह्या ज्या कथा देते आहे मी त्या शेअर करा, आणि येणाऱ्या इंग्रजीच्या व्हिडिओंसाठी तयार राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.